नमस्कार मित्रांनो, आज मी तुम्हाला माझ्या घरासमोरचे असे सुंदर असं हिरवे जग दाखवणार आहे। हे आहे आमच्या घरासमोरचं झाड। हे नारळाच्या झाडासारखंच दिसतं, शोचं झाड आहे। परत हे आहे लिंबाचं झाड। हे उन्हाळ्यात खूप छान असं सावली देतं। झाडांची आवड आमच्या घरात सगळ्यांना खूप आहे। हे आहे सीताफळाचं झाड। सीताफळाच्या झाडाला खूप सारे असे सीताफळ आलेले आहेत, बघू शकता तुम्ही। झाडांमुळे एक घरासमोर एक देखावाच एकदम छान वाटतो, एक नैसर्गिक छान वाटतं। घरासमोर एकदम हिरवगार, सकाळी उठल्यावर छान वाटतं। हे आहे झाड, खूप मस्त असा वास येतो रात्रीच्या वेळेस। ही आहे गवती चहा। चहामध्ये टाकल्यावर चहा खूप छान लागतो। मस्त असं चहा लागतो चहामध्ये टाकल्यावर। हे आहे कढीपत्त्याचं झाड। परत ते आहे आळूची पानं। खूप सारे असे आळूची पानं लावलेत आम्ही। आळूच्या वड्या आमच्या घरात सगळ्यांना खूप आवडतात, छान लागतात आळूच्या वड्या। हे आहे नारळाचं झाड। हे आता सध्या चालले मोठं होत अजून छोटं आहे, पण मोठं झाल्यावर छान दिसेल। परत हे आहे पेरूचे झाड। याला आलेत मस्त असे छोटे छोटे पेरू, छान आलेत। जुईला पेरू खूप आवडतात, रोज सकाळी इथे येऊन बघत राहते पेरूला किती पेरू आले, मोठे झाले का नाही तोडायला बघते, पण हात काय पुरत नाही। मला पण खूप सारे असे पेरू आवडतात, म्हणूनच लावले आम्ही पेरूचे झाड। घरात सगळ्यांना झाडांची खूप आवड आहे आमच्या। हे आहे जास्वंद, छान आहे, मस्त असं जास्वंदाचं झाड आहे। ते पण खूप असं मोठं वरती गेले, छान असं बघू शकता। परत ही आहे तुळशी माता घरासमोर। उठल्या तुळशीचे दर्शन होतं मस्त असं छान। हे आहे शोचं झाड। हे पण आम्ही नर्सरीतूनच आणलेले। हे आहे आमचं सर्वात मोठं झाड, आंब्याचं। उन्हाळ्यामध्ये खूप अशी छान अशी सुंदर अशी सावली देतं बरं का। हे बघू शकता तुम्ही किती सावली येते घरासमोर। याला आंबे खूप येतात आणि खूप गोड आंबे असतात। उन्हाळा लागलं की असं वाटतं की कधी आंब्याच्या झाडाला आंबे येतील आणि कधी आम्ही खाऊ। जुईला झोका खरं तर मी इथेच भेटते उन्हाळ्यामध्ये, छान असं सावलीमध्ये। हवा पण छान लागते, मस्त अशी मस्त हवा लागते, गार। हे आहे चिक्कू। हे अजून छोटे आहे, पण आल्यावर हे पण छान दिसणार आहे घरासमोर मोठे मोठे असे झाड आहे। हे आहे अजून एक सीताफळाचं झाड। बघू शकता किती फळं आले सीताफळाला। सीताफळाच्या झाडाला सीताफळ भरपूर सारे आलेत, आत्ताच 2-4 दिवस झाले तोडलेत खूप सारे। हे आहे आंबा। कोळी टाकली होती आम्ही आंब्याची, तर असे खूप सारे आंबे उतरलेत, छान असे। हे झाले आता मोठं, अजून हे थोडं छोटं आहे, अजून छोटंच आहे असं, म्हणजे ते चालले मोठे होत। हे आहे नारळाचं, हे सर्वात मोठं झालंय नारळाचं, अजून होतंय मोठं छान असं, पण चाललंय मोठं होत। हे आहेत घराच्या बॅक साईडला खूप साऱ्या तुळशी माता, खूप अशा तुळस आलेल्या आहे घराच्या बॅक साईडला। हे आहे कोरफडाचं झाड। चेहऱ्यावर असं लावलं तर चेहऱ्याला ग्लो वगैरे येतो, केस वगैरे वाढतात, छान वाटतं, चेहरा एकदम सॉफ्ट होतो, मऊ होतो चेहरा, छान वाटतं। परत हे आहेत झेंडूचे झाड। झेंडूचे झाड पण खूप सारे आलेत। सकाळी उठल्यावर असे फुलं दिसलेले उमललेले राहतात झेंडूचे वगैरे, तर छान वाटतं एकदम घरासमोर फुलांचं वगैरे। घरासमोर नेहमी फुले पाहिजेच कधी पण। आणि मेन दिवाळी दसऱ्याला लोक बाहेरून फुलं आणतात, पण आम्ही तसं नाही, आमच्या घरीच बाग तयार केलाय आम्ही फुलांचा। हे एक हा एक कलमी आंबा उतरलाय, इथे पण कोय टाकलेली होती तर आलंय छान असं। हे आहे लिंबोणीचं झाड, आत्ताच लावले 2-3 दिवसापूर्वी, पाणी वगैरे घातले तर चांगलं
चाललंय जगायचं काम, त्याचं पण छान येतंय मस्त. परत हे आहे बदामाचं झाड, छान एकदम असं मोठं झालं का मस्त बदाम खायची मज्जा. छान वाटतं जेव्हा झाडं घरासमोर असलीत का. खूप सारे असे झाड आहेत. हे आहे बेलाचं झाड, बघू शकता. आणि हे आहे सर्वात मोठं असं सुंदर असं शेवग्याच्या शेंगाचं झाड. ह्याच्या शेंगा खूप छान असतात, खायला छान लागतात. मला शेवग्याच्या शेंगाची भाजी खूप अशी आवडते. तुम्हाला आवडते का?